नसरापूरचा निकाल. फाशी तर झाली, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी? कोपर्डीसारखा सरकारी पाहुणचार थांबणार का? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्दयपणे खून करणारा नराधम भीमराव प्रभाकर कांबळेला पुण्याच्या विशेष न्यायालयानं सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताना विशेष न्यायाधीश S.R. साळुंखे म्हणाले, आरोपीनं लैंगिक वासना शमवण्यासाठी अत्यंत थंड डोक्यानं निष्पाप बालिकेवर केलेल्या रानटी अत्याचारानं न्यायव्यवस्थेसमवेत समाजाच्या विवेकालाही धक्का दिला आहे. गुन्ह्याची पद्धत, त्यामागील हेतू व गांभीर्य पाहता दुर्मिळातील दुर्मिळ ठरलेल्या या गुन्ह्यातील क्रूरता आणि अमानुषता लक्षात घेऊन आरोपीला मृत्यूदंडही अपुरा वाटतो, असं न्यायाधीश म्हणाले. शेवटी आरोपीकडे पाहून न्यायाधीश म्हणाले, आता तुला फासावर चढावेच लागेल. हा निकाल ऐकून आता त्या चिमुरडीला न्याय मिळाल्याची भावना तयार झाली. झटपट निकाल लागलेल्या खटल्यांपैकी हा एक खटला ठरलाय. आता त्याही पुढे जाऊन झटपट प्रत्यक्ष फाशीची अंमलबजावणी झालेला हा खटला ठरावा अशी अपेक्षा आहे. कारण यापूर्वी अशा अनेक गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावली गेली खरी, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी रखडली. असाच आत्तापर्यंतचा अनुभव आहे. खूपच कमी प्रमाणात प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे. बाकीचे आरोपी वर्षानुवर्ष सरकारी पाहुणचार घेत आहेत. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेचंच उदाहरण पहा ना. 2016 मध्ये ही घटना घडली. 2017 मध्ये फाशीची शिक्षा झाली, पण अद्याप अंमलबजावणी नाही. असं का होतंय? काय आहे प्रक्रिया? काय अडचणी येतात? आपल्या कायद्याचा उद्देश काय आहे? लोकांच्या अपेक्षा काय आहेत? एन्काउंटरचं समर्थन का केलं जातं? आणि मुख्य म्हणजे केवळ कायद्यानं कठोर शिक्षा देऊन हा प्रश्न पूर्णतः सुटणार आहे का? या विषयावर आज चर्चा करणार आहोत. नसरापूरचा हा निकाल ऐकल्यावर संपूर्ण महाराष्ट्रानं सुटकेचा निश्वास सोडला. प्रत्येकाच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला, चला, चांगलं झालं. नराधमाला त्याची जागा दाखवून दिली. पण खरंच या आरोपीला फाशी होईल का? झाली तर ती केव्हा होईल? हे प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक माता भगिनींच्या मनात आहेत. कायदा पुस्तकात लिहिला जातो, कोर्टात वाचला जातो, पण त्याचा धाक रस्त्यावर चालणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात का निर्माण होत नाही? कारण आपल्याकडे शिक्षा होते, पण तिची अंमलबजावणी होण्यासाठी आयुष्य निघून जातं. आकडेवारी सांगते की कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या फाशीच्या शिक्षेपैकी 70 ते 80% प्रकरणांमध्ये उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर त्रुटी, पुराव्यांचा अभाव किंवा आरोपीचं वय, त्याची पार्श्वभूमी पाहून फाशीचं रूपांतर जन्मठेपमध्ये होतं. शिवाय त्याची फाशी कायम राहिलीच तर त्याला प्रत्यक्ष फाशी मिळण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. मुळात फाशी किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासंबंधी जगात आणि आपल्या देशातही अनेक मतमतांतरे आहेत. आपल्या देशात न्यायव्यवस्थेचं सूत्र आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. त्यामुळं अतिरेकी अजमल कसाब याला सुद्धा आपण बचावाची पुरेपूर संधी दिली. तो पाकिस्तानी असल्यानं त्याला इथं वकील नव्हता. तोही सरकारी खर्चानं देण्यात आला. त्याची बाजू मांडण्याची संधी त्याला देण्यात आली. कारण आपला कायदा तसा आहे. जर पाकिस्तानी अतिरेक्यासंबंधी कायदा एवढी काळजी घेतो, तर आपल्याच देशातील नागरिकांबद्दल तशीच काळजी घेतली जाणारच. अर्थात खऱ्या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा नक्कीच दिली जाते, मात्र त्यासाठी होणारा विलंब ही मोठी अडचण आहे. जेव्हा जिल्हा व सत्र न्यायालय फाशीची शिक्षा सुनावतं, तेव्हा ती लगेच अंमलात येत नाही. त्यावर उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब व्हावं लागतं. त्यामुळं सरकारकडून हे प्रकरण उच्च न्यायालयात मान्यतेसाठी पाठवलं जातं. आरोपीलाही यावर अपील करण्याचा अधिकार असतो. तिथं पुन्हा सुनावणी होते. सत्र न्यायालयानं ज्या आधारे निकाल दिला त्याची तपासणी केली जाते. त्यावर मग उच्च न्यायालय योग्य तो निर्णय देतं. यानंतरही आरोपीला पुढचे मार्ग असतातच. सुप्रीम कोर्टात जाता येतं. तेथेही निकाल विरोधात गेला तर महामहिम राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याची मुभा असते. ही सगळी प्रक्रिया अनेकदा खूपच वेळखाऊ असते. खाली निकाल झटपट लागला तरी ही पुढची प्रक्रिया होण्यात अनेक वर्ष जातात. त्यामुळं अलीकडं अशा प्रकरणात थेट फाशी झाल्याची प्रकरणं आढळून येत नाहीत. पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याला 2012 मध्ये फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला 2015 मध्ये नागपूरमध्ये फाशी देण्यात आली. 2015 नंतर महाराष्ट्रात किंवा देशात इतर कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देण्यात आल्याचं उदाहरण नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालानुसार गेल्या काही वर्षात
सत्र न्यायालयांनी बलात्काराच्या आणि विशेषतः अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणात शेकडो नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. केवळ 2023मध्ये अशा सुमारे 64 प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी 2018मध्ये केंद्र सरकारनं यासंबंधीच्या कायद्यात मोठे बदल केले. त्यानुसार 12 वर्षाखालील मुलींवर बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद केली. त्यानंतर भारतात 20 मार्च 2020 रोजी दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील 4 दोषींना तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती. त्यानंतर अशा गुन्ह्यात फाशीची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याची नोंद नाही. जर गुन्हेगाराला हे माहीत असेल की मी गुन्हा केला तरी मला थेट फाशी होणार नाही, वर्षानुवर्षे खटला चालेल, मी जिवंत राहीन, तर त्याच्या मनात कायद्याचा धाक कसा निर्माण होणार? न्याय वेळेत मिळाला नाही तर तो न्याय नसून तो पीडितेवर आणि तिच्या कुटुंबावर झालेला दुसरा अन्यायच असतो, असं खेदानं म्हणावं लागेल. आपल्या न्याय यंत्रणेबद्दल पूर्ण आदर असला तरी त्यांच्यासमोरील वाढता कामाचा ताण आणि प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेतला तर असा विलंब टाळणं ही कठीणच आहे. अशा वेळी समाजात एक नवा सूर उमटतो. पोलिसांनी अशा लोकांचा जागेवरच एन्काउंटर केला पाहिजे. हैदराबादची दिशा केस असो किंवा बदलापूरची घटना असो, जेव्हा जेव्हा पोलिसांनी एन्काउंटर केले तेव्हा जनतेनं पोलिसांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. यामुळं गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास मदत होऊ शकेल. पण शांत डोक्याने विचार केला तर काय दिसतं? कायदा हातात घेणं किंवा एन्काउंटर करणं हा कायमस्वरूपी उपाय असू शकतो का? ती एक तात्पुरत्या संतापाची मलमपट्टी आहे. जर पोलिसांनीच न्यायनिवाडा करायचा ठरवला तर न्यायालय कशासाठी? आणि उद्या दबावाखाली एखाद्या निरपराध व्यक्तीचाच एन्काउंटर झाला तर त्याची जबाबदारी कोणाची? आपल्याला इन्स्टंट न्याय देणारी यंत्रणा नकोय, तर आपल्याला वेगवान आणि खात्रीशीर न्याय देणारी विश्वासार्ह कायदेशीर व्यवस्था हवी आहे. नसरापूर खटला वेगानं चालला, त्याचं कौतुक नक्कीच आहे. पण असे हजारो खटले आजही न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यातील आरोपींचे कृत्य हे तेवढेच गंभीर आहे, तेवढ्याच वेदना पीडिता आणि कुटुंबियांना झाल्या आहेत. समाजमन तेव्हाही तेवढंच हळहळलं आहे. मात्र विविध कारणांमुळं त्या घटना न्याय प्रक्रियेचा एक भाग होऊन पडल्या आहेत. कठोर शिक्षा झाली, निषेध मोर्चे झाले, समाजानं रोष व्यक्त केला, तरी अशा घटना वारंवार का घडतात? आपण चंद्रावर पोहोचलो आहोत, डिजिटल क्रांती केली, 5G इंटरनेट वापरत आहोत, पण देशातील महिला सुरक्षित आहेत का? एका प्रकरणाचा निकाल लागून काही दिवस होत नाहीत, तोच दुसरीकडे कुठंतरी अशाच प्रकारची नराधमांची कृत्य समोर येतात. या विकृतीच्या मागं नक्की काय कारणं आहेत? यातील पहिलं कारण म्हणजे कायद्याची भीती नसणं, ज्याची आपण आत्ताच सविस्तर चर्चा केली. त्यासोबतच इतरही अनेक कारणं आहेत, जी केवळ कायद्यात नव्हे तर समाजाच्याही हातात आहेत. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पिढीच्या हातात पोहोचलेला अश्लीलतेचा भडीमार. मोबाईलच्या एका क्लिकवर विकृती उपलब्ध आहे. ती कच्च्या मनांना प्रदूषित करते. त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागते. मोबाईलवर जे पाहिलं ते खरं आहे, योग्य आहे, आपल्यालाही ते हवं, अशी भावना निर्माण होऊन गुन्हे करण्याची प्रवृत्ती बळावते. एकदा का ही विकृती तयार झाली तर ती कायम त्या व्यक्तीमध्ये राहते, तिथं वयाचंही भान राहत नाही. यासोबतच वाढती व्यसनाधीनता हे एक मोठं कारण आहे. आज गल्लोगल्ली मिळणारे अंमली पदार्थ, ड्रग्ज आणि दारू यांच्या नशेत माणूस आपली विवेकबुद्धी हरवून बसतो आणि अशा क्रूर घटना घडवतो. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे समाजात संपत चाललेली संवेदनशीलता आणि संस्काराची कमतरता. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडं संवेदनशीलपणानं पाहण्याची वृत्ती आता समाजात कमी होते. अनेकदा अशा घटना घडल्यावर निषेध मोर्चे पीडित आणि आरोपींचे धर्म पाहून निघतात. इथपर्यंत आपला समाज येऊन ठेपलाय. यावर काहीच उपाय नाहीत असं नाही. सरकार, पोलीस आणि समाज या तिन्ही घटकांना एकत्र केलं तर नक्कीच अशा घटनांवर उपाय सापडतील आणि त्याचा उपयोगही होईल. महिलांवरील अत्याचाराच्या खटल्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याच्या घोषणा झाल्या. अनेक ठिकाणी ती सुरू आहेत, मात्र तिथंही कामकाज रेंगाळत असल्याचं दिसतं. त्यात सुधारणा झाली पाहिजे. सत्र न्यायालयाच्या निकालानंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी जास्तीत जास्त 6 महिन्यांची मुदत निश्चित केली पाहिजे. पुढं राष्ट्रपतींकडे गेलेली अशी दया याचिका निकाली काढण्यासाठीही कालावधी ठरविला गेला पाहिजे.
जर फाशीची शिक्षा झालीच तर गुन्हा घडल्यापासून 1 वर्षाच्या आत आरोपी फासावर लटकलाच पाहिजे अशी व्यवस्था झाली पाहिजे. तरच गुन्हेगारांना भय वाटेल. ज्या अश्लील वेबसाईट तरुणाईला विकृत बनवत आहेत त्यांच्यावर सायबर कायद्यानुसार कायमस्वरूपी बंदी आणली पाहिजे. पोलिसांनी केवळ गुन्हेगारांना पकडू नये तर दोषारोपपत्र भक्कम आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक तयार करावं. प्रत्येक पोलीस ठाण्यातील निर्भया पथक केवळ नावापुरतं न राहता 24 तास सक्रिय राहिलं पाहिजे. आणि सर्वात मोठी जबाबदारी आपली म्हणजे समाजाची आहे. आपण आपल्या मुलींना लवकर घरी ये, असे कपडे घालू नको, तिथे जाऊ नको अशी बंधनं घालतो. पण मुलांना कधी असं हटकतो का? आपल्या मुलांना घरात संस्कार दिले पाहिजेत. स्त्रीकडे वस्तू म्हणून नाही तर एक माणूस म्हणून आणि आदरानं पाहण्याची दृष्टी आपल्या मुलांना दिली पाहिजे. मुलांच्या मोबाईलमध्ये काय चाललं आहे, त्यांची संगत कशी आहे, त्यावर पालकांचं कडक लक्ष असायला हवं. शाळा आणि कॉलेजमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे जुडो कराटेसारखे प्रशिक्षण सक्तीचं केलं पाहिजे. त्यामुळं संकटसमयी त्या स्वतःचा बचाव करू शकतील. एकूण काय तर नसरापूर प्रकरणातील निकाल हे न्यायाच्या दिशेनं पडलेलं एक चांगलं पाऊल आहे. पण ही लढाई अजून संपलेली नाही. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा केवळ ऐकण्यासाठी कडक वाटू नये, तर गुन्हा केला की वर्षभरात आपली मान फासावर लटकणार हा थरकाप प्रत्येक विकृत व्यक्तीच्या मनात निर्माण झाला पाहिजे. असा समाज आणि अशी यंत्रणा निर्माण होण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या गुन्ह्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.